मित्रांनो, दिवाळी जवळच आलेली आहे. दिवाळी म्हणजे एक उत्साहाचा सण, उजेडाचा सण, आनंदाचा सण. पण या दिवाळीमध्ये मागचे कित्येक वर्ष झालं मी पाहतोय, एक नेहमी येणारा प्रॉब्लेम म्हणजे फटाक्यापासून येणारे बर्न्स. लहान मुलं आणि फटाके हे दिवाळीतलं एक मोठं समीकरण आहे. फटाक्याशिवाय लहान मुलं आणि लहान मुलाशिवाय फटाके दिवाळीमध्ये ही शक्यच नाही आहे. तर हे फटाक्यापासून होणारे बर्न्स वाचवण्यासाठी किंवा झाल्यानंतर त्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवू. नमस्कार, मी डॉक्टर विनोद शेलार. मी पीडियाट्रिशियन आहे आणि मेडीपॉईंट हॉस्पिटल पुणे येथे मागची 22 वर्ष झालं काम करतोय. तर आनंदाच्या या क्षणामध्ये फटाक्यापासून वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो, या गोष्टी आपण थोड्या डिस्कस करूयात. हे डिस्कशन आपण साधारण 3 पार्टमध्ये करूयात. एकतर फटाके वाजवण्याच्या अगोदर आपण काय करायला हवं, फटाके वाजवताना काय काळजी घ्यायला हवी, आणि फटाके वाजवून झाल्यानंतर जर कुठला अपघात घडला तर काय करावं. या 3 पार्टमध्ये हे डिस्कशन आपण पाहूयात. तर सर्वात पहिली गोष्ट, फटाके वाजवण्याच्या अगोदर काय करायचं. तर फटाके वाजवण्यासाठीची पहिली गोष्ट म्हणजे कपडे. तर कपडे हे साधारणपणे सैलसर सुती कपडे कॉटनचे असावेत. टेरिकॉट किंवा टेरिलिन किंवा सिंथेटिक टाईपचे जे कपडे असतात की जे अंगाला चिकटतात आणि जर भाजले, जर त्याच्यावरती काय आग पडली किंवा विस्तव पडला तर ते पटकन पेट घेतात, अशा प्रकारचे कपडे कटाक्षाने टाळायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे अडल्ट सुपरविजन. म्हणजे काय, तर फटाके वाजवायला जाताना लहान मुलांना एकट्याला सोडायला नको. कोणीतरी मोठं वडीलधारं माणूस त्यांच्याबरोबर पाहिजे की जे त्यांना गाईड करू शकतं, वेळ आली तर सुरक्षित ठेवू शकतं, आणि गरज पडली, बर्न झालं, कुठला ॲक्सिडेंट झाला तर त्वरित ॲक्शन घेऊन काळजी घेऊ शकतं. तर वडीलधाऱ्या माणसाची सुपरविजन म्हणजेच ॲडल्ट सुपरविजन ही फटाके वाजवताना अत्यंत महत्त्वाची. यानंतरची गोष्ट म्हणजे फटाके कुठे वाजवावेत. तर फटाके वाजवताना व्यवस्थित विशिष्ट एरिया निवडायला हवा. हा एरिया कसा पाहिजे, तर पहिली गोष्ट सपाटीवर असावा, जिथं कुठल्याही प्रकारचे अडथळे नकोत, जेणेकरून आपल्याला फटाका पेटवल्यानंतर तिथून पळून जाणं, तिथून दूर जाणं शक्य असेल. दुसरी गोष्ट, जवळपास मोठ्या गाड्या नको आहेत, कुठल्याही 2 व्हीलर नको आहेत, 4 व्हीलर नको आहेत की ज्यांच्यावर तो फटाका पडून त्या पेट घेऊन वेगळा कुठला ॲक्सिडेंट होऊ शकतो. तिसरी गोष्ट, लाईटच्या तारा वरती असतात आजकाल, तारा पटकन पेट घेऊ शकतात आणि आणखीन मोठा उद्योग होऊ शकतो. त्यामुळे फटाका वाजवण्यासाठीचा जो एरिया आहे तो डेझिग्नेटेड असावा आणि सुरक्षित असावा. ही महत्त्वाची काळजी. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फटाके वाजवण्या अगोदर मुलाला आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव करून द्यावी. दुसरी गोष्ट, सेफ्टीसाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या गोष्टी त्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा फटाका त्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की जर अर्धा जळलेला फटाका असेल किंवा न फुटलेला, न वाजलेला, न वापरलेला फटाका रस्त्यावरती असेल तर त्याला हात लावायला नको, कारण तो अर्धवट जळालेला असतो. आपल्या हात लावल्याने तो हातातच फुटू शकतो, हातातच पेट घेऊ शकतो आणि बर्न्स होऊ शकतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, फटाका पेटवताना थोडंसं लांब उभं राहून तो पेटवला पाहिजे. अगदी त्याच्यावर वाकून, त्याच्यावर तोंड घेऊन किंवा जवळ जाऊन तो पेटवायला नको. अचानक जर त्यानं पेट घेतला, पटकन आपण जी अपेक्षित वेळ ठेवलेली असते त्याच्या अगोदर जर पेट घेतला तर मग इजा होऊ शकते. तर ही गोष्ट महत्त्वाची. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फटाका पेटवल्यानंतर आपण त्वरित तिथून दूर निघून गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून होणारी इजा आपण टाळू शकतो. तर ह्या सगळ्या फटाक्यापासून ज्या आपण काळजी जी घेऊ शकतो, या ज्या सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत, या अगोदरच लहान मुलाला सांगणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याला ही अगोदर समज आली तर पुढचा संभाव्य धोका टळू शकतो. तर ही आपण काळजी, आतापर्यंत आपण जी काळजी पाहिली ती फटाके वाजवण्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे ती. आता आपण पाहूयात फटाके ॲक्च्युअली वाजवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ती. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे फटाके वाजवण्यासाठी लांब अगरबत्ती, लांब कॅन्डल वापरणं कधी फायद्याचं. कधीही फटाके वाजवताना काडीपेटी किंवा मॅचस्टिक वापरायची नाही, कारण की ती शॉर्ट असते. अगदी जवळ जाऊन आपण ती पेटवायला बघतो आणि फटाका जर पटकन पेटला तर तो आपल्याला त्रास देऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाच्या भरात आपण एका वेळी 2-3 फुलबाजे पेटवलेले आहेत, एका वेळेस 2-3 भुईनळे वाजवतोय असं करू शकतो.
या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत. लहान मुलं असतील तर त्यांना स्ट्रिक्टली एका वेळेस फक्त एकच फटाका पेटवू द्यायचा. मग ते कुठली गोष्ट असेल, हातात एक फुलभाजी असेल तर एकच, दोन्ही हातात एक घेऊन बाळ फिरवतंय ही गोष्ट नको. दुसरी गोष्ट भुईनळा पेटवतोय, ओळीनं 2 ठेवलेले आहेत, पेटवायला गेला, या गोष्टी नको आहे. ही गोष्ट कटाक्षाने टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट, घरात जर एकापेक्षा जास्त मुलं असतील, सणाचा वेळ म्हणला तर घरात खूप सारी मुलं असतात. जर घरात एकापेक्षा जास्त मुलं असतील, सुपरवायझर त्यांना ॲडल्ट करणार जर एकच असेल तर एका वेळेस एकाच मुलाला फटाका वाजवू द्यायचं. त्यांचा नंबर लावा, 1 2 3, याचा नंबर झाला की त्याचा नंबर. हे केल्यानं काय होईल, व्यवस्थित लक्ष देता येऊ शकतं आणि कंट्रोल या गोष्टीवर चांगला राहू शकतो. त्यामुळे फटाक्यांची एक सेफ क्यू पाहिजे, क्यूमध्ये फटाके. आणि या संदर्भातली तिसरी, चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे सेफ फटाके. मुलाच्या वयाप्रमाणे त्याला जे फटाके सेफ आहे, सुरक्षित आहेत ते त्याला द्यायचे. अगदी लहान वय असेल तर छोटासा फुलभाजी आपण त्याला देऊ शकतो, त्याला मोठा रॉकेटचा बॉम्ब नाही देऊ शकत. तर ही काळजी, वयाप्रमाणे फटाके जे सेफ आहेत ते त्या मुलाला देणं. तर हे सगळं होतं की फटाके वाजवताना आपण कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तर हे झालं आपलं फटाके वाजवताना आपण कुठली काळजी घ्यायची, फटाके वाजवण्याच्या अगोदर कुठली काळजी घ्यायची याचं डिस्कशन. आता तिसरी गोष्ट, फटाके वाजवून झाल्यानंतर काय करायचं. आता हे मेनली लहान मुलापेक्षा ॲडल्टचं काम आहे. ॲडल्ट लहान मुलाकडून करून घेऊ शकतो किंवा सुपरवाईज किंवा स्वतः करू शकतो. जे फटाके वाजून झालेले आहेत ते सुरक्षितपणे डिस्पोज करायला पाहिजेत. म्हणजे त्यातून जर कुठला अर्धवट फुटलेला फटाका असेल, अर्धवट वापरलेला फटाका असेल तर ही गोष्ट लक्षात येऊ शकते. जे असे फटाके आहेत ते शक्यतो बादलीभर पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये डिस्पोज करायचे, जेणेकरून जर त्यात काही पेटलेलं असेल तर ते शांत होऊन जाईल. तर हे फटाक्याचं वाजवून झाल्यानंतरचं डिस्पोजल हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एवढी सगळी काळजी जरी आपण घेतली तरी कधीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्यामुळेच तो ॲक्सिडेंट आहे. आता फटाक्याशी रिलेटेड गोष्ट काय होऊ शकते ती म्हणजे बर्न्स. फटाक्याच्या आगीमुळं होणारं जखम म्हणा. तर हेही झाल्यानंतर आपण काय करायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक होणं बंद करायचं आणि लवकरात लवकर बाळाला सुरक्षित स्थळी घेऊन जायचं. म्हणजे जिथं ऑलरेडी फटाके फुटत आहेत तिथून सेफ ठिकाणी घेऊन जायचं. दुसरी लहान मुलं जर फटाके वाजवत असतील त्यांना कोणीतरी एक तर दुसरं सुपरवाईज करायला ॲडल्ट पाहिजे किंवा मग त्यांनाही कंट्रोलमध्ये करायचं. तर ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे फटाक्याचे जे बर्न्स असतात, आग एकदा कातडीवरती, त्वचेवरती पडल्यानंतर कातडी जळायला लागते. ती थंड होणं महत्त्वाचं आहे. ती थंड कशी करायची, तर वाहत्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट हात धरून ठेवायचा. त्यानं काय होईल तर होणारी इजा त्वरित थांबते, पहिली गोष्ट पाण्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याशी रिलेटेड असोसिएटेड पेन जे असतं बर्नमुळं झालेलं बाळाला, तर ते तिथे कमी होऊन जातं. तर पहिली गोष्ट आपण बघितली, बाळाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं. दुसरी गोष्ट बघितली आपण, बाळाचा हात, पाय, जो काही जळीत भाग असेल तो 15 ते 20 मिनिट वाहत्या पाण्यात पकडायचा. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पद्धत असते, जळल्यानंतर त्याच्यावर तूप लावा, त्याच्यावरती टूथपेस्ट लावा, त्याच्यावरती हळद लावा, त्याच्यावरती राख लावा, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. त्या कटाक्षानं टाळायला पाहिजे. यानंतरची गोष्ट म्हणजे, एकदा बाळाचं 15 ते 20 मिनिट पाण्यात धरलं की मग तो आगीचा जो परिणाम आहे तो कमी झालेला असतो, बाळाचं पेन कमी झालेलं असतं, दुखणं कमी झालेलं असतं. यानंतर आपण करायची गोष्ट म्हणजे एक स्वच्छ कपड्यानं तो जो भाग आहे, जो अफेक्टेड पार्ट आहे तो कव्हर करून ठेवायचा. त्याला तुम्ही काही प्रमाणात ओलं करून ठेवू शकता. यानंतरची गोष्ट म्हणजे, बर्न झाल्यानंतर, भाजल्यानंतर काही वेळानंतर तिथे फोड येऊ शकतात. जर फोड आले तर आपण बराच वेळा ते फोडायला बघतो, सुईनं टोचून त्यातलं पाणी काढायला बघतो. ही गोष्ट करायची नसते. हे फोड काही प्रमाणात प्रोटेक्टिव्ह असतात. या फोडमुळं आतल्या भागाला डॅमेज जो असतो तो होत नाही. या फोडांचं करायचं काय हे डॉक्टर ठरवतील. त्यामुळे आपली याच्यानंतरची स्टेज काय राहणार, तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं पुढील उपचारासाठी. तर हे आपण आत्ता जे पाहिलं ते आपल्याला ऑब्व्हियसली कुठे भाजलेलं दिसतंय ते आपण बघितलं. याचबरोबर आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठं भाजलेलं असू शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. हातावर, पायावर
चेहऱ्यावरती, पोटावरती, पाठीवरती अजूनही कुठं भाजलेलं आहे का हे त्याच वेळी कन्फर्म करून घ्या. आणि यानंतरची करता येणारी शेवटची गोष्ट म्हणजे आपण जसं आत्ता बोललो ती म्हणजे त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं. तर आपण पाहिलं दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण, रोषणाईचा क्षण. पण आपल्यासाठी सगळ्यात मोठी रोषणाई म्हणजे आपल्या मुलांचा आनंद. आपण जर सुरक्षितपणे फटाके वाजवले, सुरक्षितपणे फटाके वाजवून आनंदात दिवाळी साजरी केली तर आपण बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो आणि कटू आठवणी टाळू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातून आपण हीच शिकतो, सुरक्षित दिवाळी हीच आनंदी दिवाळी. तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा.